अहिल्यानगरच्या श्रीगोंदा तालुक्यातील बेलवंडी हद्दीत असलेल्या दाणेवाडी गावातील एका विहिरीत 12 मार्च रोजी एक अनोळखी मृतदेह आढळला होता। मृतदेहाचा शिर आणि पाय तोडून मृतदेह विहिरीत टाकून देण्यात आला होता। तर दुसरीकडे याच दाणेवाडी गावातील माजी सरपंच अनिल घवाणे यांचा 19 वर्षीय पुतण्या माऊली घवाणे हा देखील 6 मार्च पासून शिरूर इथून बेपत्ता झाला होता। 12 मार्चला दाणेवाडी गावातील विहिरीमध्ये छिन्नविछिन्न अवस्थेत आढळलेला मृतदेह माऊलीचाच असावा असा संशय व्यक्त होत असताना दाणेवाडीतील आणखी एका विहिरीत एक शिर आणि काही अवयव एका गोणीत फेकून दिल्याचं आढळून आलं। दरम्यान या शिराच्या कानातील बाळीवरून हा मृतदेह हा माऊलीचाच असल्याचं निष्पन्न झालंय। त्यामुळे दाणेवाडी गावावर शोककळा पसरली आहे। माऊलीची एवढ्या निर्घुणपणे हत्या करण्यात आल्यानं राज्यात कायदा आणि सुव्यवस्था आहे की नाही असा सवाल ग्रामस्थांनी विचारलाय। समलैंगिक संबंधातून ही हत्या झाल्याचं प्राथमिक तपासातून समोर आलंय। संशयित आरोपी सागर दादाभाऊ घवाणे याचे गावातील एका मित्रासोबत समलैंगिक संबंध होते। ही बाब मयत माऊली घवाणेला समजली होती। याच कारणातून माऊलीची हत्या केल्याचं पोलीस तपासातून समोर आलंय। माऊली आपल्या समलैंगिक संबंधाची गावात वाच्यता करेल या भीतीपोटी आरोपींनी 1.5 महिन्यांपूर्वी कट शिजवला। पोलिसांनी या प्रकरणात सागर घवाणे याला अटक केली आहे, तर दुसरा आरोपी हा अल्पवयीन असल्याचं समोर आलंय। या दोघांनी संगनमताने माऊलीची हत्या केली आहे। 6 मार्चच्या दिवशी माऊलीला रात्री 11:30च्या सुमारास दोघा आरोपींनी बोलावून घेतलं। आम्ही तुला रात्री 11:30 वाजण्याच्या सुमारास टॉर्चचा उजेड तुझ्या घराकडे दाखवू, त्यानंतर तो सिग्नल समजून तू आमच्याकडे ठरलेल्या ठिकाणी ये। त्यानुसार टॉर्चचा उजेड पाहून माऊली रात्री सुमारे 11:30 वाजता त्या समलैंगिक जोडप्याकडे गेला। त्यानंतर दोघांनी त्याचा गळा ओढून खून केला। नंतर इलेक्ट्रिक कटरच्या मदतीने त्याचे हातपाय, धड आणि शिर वेगवेगळं केलं आणि गावातील विहिरीत मृतदेहाचे अवयव पोत्यात भरून फेकून दिले। दरम्यान गुन्हेगारांनी अतिशय नियोजन करून हा गुन्हा केला होता। मात्र स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या योग्य तपासामुळे काही दिवसातच आरोपींना ताब्यात घेऊन सत्य समोर आणण्यात पोलिसांना यश आलंय। गुप्त माहितीदारांच्या मदतीने पोलिसांनी तपासाला गती मिळवली आणि या प्रकरणाचा तपास झाला।